नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आले आहे। कारण की जून महिन्याचं वितरण जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 1500 रुपये जे आहे ते जून महिन्याची पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे आजपासून। या ठिकाणी पण बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र असून त्यांच्या खात्यावरती आज पैसे आले नाहीत असे बरेच कमेंट करून विचारतात की सर आम्हाला पैसे आले नाहीत। त्यांच्यासाठी मी सांगतो की या ठिकाणी पहा, आजपासून जून महिन्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि आजच सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येणार नाहीयेत। कारण की पैसे जे आहे ते जे टप्प्याटप्प्याने येतात, म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी असल्यामुळं आता आजपासून सुमारे जवळपास पुढच्या 4 ते 5 दिवस हे वितरण सुरू राहणार आहे। आणि काय कारणास्तव जे आहे ते काय तुम्हाला आज भेटले नसतील, परंतु येणाऱ्या 4 ते 5 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे पडून जातील जर पात्र असाल तर। आता या ठिकाणी पहा, पात्र म्हणजे काय आणि अपात्र म्हणजे काय हे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। परंतु तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला जर पैसे पडले नसतील किंवा पडण्याची वाट बघत असाल की तुम्हाला पडले नाहीत बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतात, परंतु तुम्हाला जर चेक करायचे असतील की तुम्हाला हप्ता पडलाय का नाही, कसा चेक करायचा घरी बसल्या तुम्ही चेक करू शकता। तुमच्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक जरी नसेल तर तुम्ही या ठिकाणी घरी बसून तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला कुठेही अंगठा लावा जायची गरज नाही किंवा तुम्हाला बँकेमध्ये पैसे चेक करण्यासाठी हप्ता पडला का नाही हे चेक करण्यासाठी जायची गरज नाही। तुमच्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर जरी लिंक नसेल तर तुम्ही या ठिकाणी घरी बसून तुमच्या मोबाईल मधून तुम्हाला हप्ता चेक करता येणार आहे घरी बसल्या। कसा चेक करायचा संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते। चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात। आणि लाडक्या बहिणीचा हप्ता पडलाय का नाही घरी बसून कसा बघायचा, त्यांच्या बँकेला त्यांचा मोबाईल नंबर जरी लिंक नसेल तर कसा बघायचा संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला मित्रांनो, उशीर करता व्हिडिओला। आता या ठिकाणी पहा, तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये जायचंय आणि मोबाईलमध्ये टाईप करायचंय ladkibhin.महाराष्ट्र.gov.in असं टाईप करायचं। या ठिकाणी पाहू शकतात। असं टाईप केल्यानंतर तुमच्या समोर जे ते अशी पहिली वेबसाईट येणार आहे। ह्याच वेबसाईटवरती यायचं आहे ladkibhin.महाराष्ट्र.gov.in। आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला या ठिकाणी 3 रेषे दिसतात, या 3 रेषेवरती क्लिक करायचंय। त्यानंतर चौथ्या नंबरचा ऑप्शन दिसते अर्जदार लॉगिन, या अर्जदार लॉगिन वरती क्लिक करायचंय। मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुमच्याकडे जर ही वेबसाईट नसेल तर मला कमेंट करा, कारण की कुठलीही फेक वेबसाईटवर जाऊ नका। ह्या ओरिजिनल ह्या वेबसाईटवर येऊन तुम्हाला संपूर्ण काम करायचे आहेत। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे। आता तुमच्या जर लक्षात पासवर्ड नसेल, तुमच्या पासवर्ड लक्षात नसेल, तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला काय करायचे, खाली यायचं, या ठिकाणी पाहू शकतात पासवर्ड विसरलात यावरती याच्या खाली येथे क्लिक करा, यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय। आता ओटीपी तुम्हाला टाकायचा आणि व्हेरीफाय करायचंय। त्यानंतर तुम्ही तुमचा जो पासवर्ड आहे तुम्ही स्वतः तयार करू शकता। पासवर्ड तयार करायचा आणि सक्सेसफुल पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा वापस यायचंय। आता तुमचा पासवर्ड तयार झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, पासवर्ड खाली टाकायचा आहे आणि हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा लॉग इन सक्सेसफुल या ठिकाणी हिरव्या कलर मध्ये वरच्या साईडला दिसत आहे, तुम्ही त्या ठिकाणी पहा। आता यानंतर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही केलेले अर्ज यावरती क्लिक करायचंय। आता केलेले अर्जावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव पाहता येईल, ऍप्लिकेशन नंबर पाहता येईल आणि तुमचं या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला पाहायचं आहे। आणि त्यानंतर पहा, तुम्हाला साईडला एक ऑप्शन दिसत आहे, ते म्हणजे एक आर म्हणजे र दिसत आहे साईड शेवटचं, त्यावरती क्लिक करायचंय। आणि त्यानंतर पहा, या ठिकाणी पाहू शकतात तुम्हाला या ठिकाणी तुमचे पैसे हप्ते किती पडलेले आहेत, क्रेडिट किती झाले त्या ठिकाणी पाहता येणार आहे। तुम्ही या ठिकाणी लाईव्ह प्रूफ पाहू शकतात की तुम्हाला किती रुपये पडलेत, अमाऊंट या ठिकाणी पहा। त्यानंतर तुम्हाला कोणत्या तारखेला पडले तारीख पण दिलेली आहे आणि कोणता तुमचा कॅन्सल झालेला आहे, या ठिकाणी पहा एक कॅन्सल दिसत आहे। तुमचा जर हप्ता एखादा कॅन्सल झाला असेल या ठिकाणी पाहता येणार आहे आणि कशासाठी कॅन्सल झालाय त्या ठिकाणी पहा, त्याचं रिझन पण या ठिकाणी दिलेलं असतं। त्यामुळे तुमचा हप्ता कोणता पडला नाही हे पण या ठिकाणी पाहू शकतात। आणि तुम्हाला जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन तक्रार देखील करू शकतात। ऑनलाईन तक्रार कशी करायची याबद्दल पण मी व्हिडिओ सांगितलेला आहे। या ठिकाणी पहा, तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन दिसत आहे तक्रार, यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार देऊ शकतात अशा प्रकारे माय ऍप्लिकेशन मध्ये जाऊन। आणि या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तक्रार पण देता येणार आहे। तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितलेली मी कालच्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी तक्रार देऊ शकता। तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे, रेशन कार्ड जोडायचं आहे आणि तुम्हाला हा तुमची जी कशामुळे हप्ता बंद झाला आहे या ठिकाणी सांगायचं आहे। संपूर्ण माहिती भरून तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी खाली कॅप्चा भरून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे वरिष्ठ अधिकारी आहेत, लाडके म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी असतील ते या ठिकाणी हा अर्ज जे आहे ते चेक करतील आणि चेक केल्यानंतर तुम्ही जर खरोखर पात्र असाल आणि तुमच्या घरामध्ये कुणीही सरकारी नोकरीला नसेल किंवा तुमच्या घरामध्ये
कुणाच्या नावावरती 4 चाकी वाहन नसेल किंवा तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसेल तर तुम्हाला या ठिकाणी हा हप्ता पुन्हा सुरू होऊ शकतो. कारण की या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन तक्रार देखील लाडकी बहीण म्हणजे लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहिणीची सरकारची. तर ह्या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन तक्रार देखील करण्याची सुविधा दिलेली आहे. कशी करायची संपूर्ण माहिती आपण त्यावरती फुल व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा. मला कमेंट करा तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर ऑनलाईन तक्रार कशी करायची. तुम्ही फक्त कमेंटमध्ये ऑनलाईन लिहा, तुम्हाला तो व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल. नक्कीच लाडक्या बहिणीतून तुम्हाला कोणाकोणाला हप्ता भेटला नाही जूनचा नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणाला भेटला आहे त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर ह्याच्या अगोदरपासून म्हणजे काही महिन्यापूर्वीपासून तुमचे जर हप्ते बंद झाले असतील तर कोणत्या महिन्यापासून तुमचा हप्ता बंद झालाय ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुमचा हप्ता पुन्हा सुरू करायचा असेल त्याची प्रोसेस माहिती करून घ्यायची असेल तर नक्कीच आपला जो व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही ऑनलाईन तक्रार नक्की करू शकतात. आणि तुम्ही खरोखर पात्र असाल तुम्हाला तुमचा हप्ता 100% पुन्हा जे सुरू होऊ शकतो. तर या ठिकाणी पहा संपूर्ण तुम्हाला माहिती समजली असेल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जूनचा हप्ता भेटलाय का नाही अजून पण कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.